एकीकडे भगीरथ भालके हे विजयाचे मजबूत दावेदार आहेत, दुसरीकडे अनिल सावंत यांना कोणी ओळखतही नाही हो. अहो, राज्यात खोक्यांचं राजकारण सुरू झाल्यापासून बोक्यांचं तर भलतंच फावलेलं आहे ना. मित्रहो, नमस्कार. महाविकास आघाडीला बघा, या निवडणुकीमध्ये चांगले दिवस आलेले आहेत, पण त्याचा फायदा घेताना मात्र आघाडीच्याच नेत्यांची गणितं कुठेतरी चुकताना दिसत आहेत. अहो, त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तर बघा, सांगोला मतदारसंघामध्ये आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात जो काही घोळ करून ठेवला ना, त्यामुळं लोक आघाडीच्या पाठीमागं असतानाही आघाडीला त्याचा फायदा घेता येईना, त्यामुळं आघाडीला फटका बसू शकतो. सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाबासाहेब देशमुख उभे आहेत. आता ते महाविकास आघाडीत आहेत आणि त्यांच्यासमोर महाविकास आघाडीतलेच दीपक साळुंखे पाटील शिवसेनेची मशाल हातात घेऊन उभे राहिलेले आहेत. आता हे दोन्ही उमेदवार सांगत आहेत, आम्हीच आहोत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार. असाच एक मोठा घोळ बघा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात करून ठेवलेला आहे. आता तर तो चुकून झाला असं म्हणायलाही वाव नाही. हा घोळ कोणाच्या तरी इंटरेस्टमुळं जाणीवपूर्वक करण्यात आलेला आहे आणि तो आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांना आता सोडवायचा देखील नसावा, नाहीतर आत्तापर्यंत वरिष्ठ पातळीवरून काही ना काही निर्णय झाला असता. या मतदारसंघात म्हणजे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत. अर्थातच त्यांना तुल्यबळ फाईट देणारे आणि महाविकास आघाडीतल्या काँग्रेसने उमेदवारी दिलेले भगीरथ भालके हे मैदानामध्ये आहेत. अहो, मतदारसंघातलं वातावरण आघाडीच्या बाजूने आहेच हो, पण आघाडीनेच इथं सत्यानाश करून टाकलेला आहे. भगीरथ भालके यांची उमेदवारी जाहीर झाल्यावरही शरद पवार यांच्या पक्षाकडून अकलूजच्या इंटरेस्टमुळं पराभूत होऊ शकणाऱ्या अनिल सावंत यांना उमेदवारी दिली गेली. एकीकडे भगीरथ भालके हे विजयाचे मजबूत दावेदार आहेत, दुसरीकडे अनिल सावंत यांना कोणी ओळखतही नाही हो. आता बघा, समाधान आवताडे प्रचार सभामधून आपण केलेली कामं, आपण आणलेला निधी वगैरे वगैरे या सगळा पाडा वाचत आहेत. आता अशा परिस्थितीत या अनिल सावंत यांनी काय सांगावं हो? मी कालच आलो, आत्ताच आलो, मी जे काही करीन ते सगळं नंतर करीन. अहो, पण सांगा ना काहीतरी. काही नाही, बिनकामाचा उमेदवार. अहो, मतदारांनी कधी त्यांचा चेहरा पाहिला नाही की मतदारसंघातून त्यांचं कसलंही काम नाही. आता तेवढं काय, ते भैरवनाथ साखर कारखान्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही भांडवली नाही हो. मतं मागायचं तरी कुठल्या मुद्द्यावर? तुतारीची हवा एवढंच काय ते. अहो, पण स्वतःचं काय? आता गेल्या 4 दिवसापासून फक्त इकडचे तिकडचे लोक जवळ करण्याचा सपाटा लावलेला आहे. साम दाम दंडभेद कुठल्याही मार्गाने, अर्थात दंडभेद वगैरे नाही अजून. अहो, ज्यांच्या मागं कुणीही नाही त्यांच्याही प्रवेशाचे सोहळे करून वातावरण तयार करण्याचा हास्यास्पद आणि केविलवाणा खटाटोप. अहो, राज्यात खोक्यांचं राजकारण सुरू झाल्यापासून बोक्यांचं तर भलतंच फावलेलं आहे ना. पण बघा, नेते जरी कुठून कुठं गेले तरी लोक त्यांच्या मागे जात नाहीत. या बदलत्या काळामध्ये अनुभव आलेले त्याच्या आधी. आता लोक शहाणे झालेत हो. नेते कधी आणि कशासाठी या तंबूतून त्या तंबूत जातात हे माहीत झालं आहे लोकांना. त्यामुळे लोक म्हणतात, अहो, आम्ही काय मेंढरं आहोत का? कोणी कुठं गेलं म्हणून आम्ही त्यांच्या मागं जायला आम्ही काय मेंढरासारखं आहोत? नाही जाणार. आता त्यात बघा, अनिल सावंत यांची यंत्रणा पूर्णपणे अदृश्य आहे, सगळं काही दुसऱ्याच्या भरोशावर. अहो, एकतर त्यांच्याकडे नेत्यांची वानवा आहे, सभेतून बोलवणारे नेते त्यांच्याकडे नाहीत. अहो, मोहोळच्या माजी आमदारांना बोलावून सभा घेण्याची वेळ आता या अनिल सावंत यांच्यावर आलेली आहे. सभेला लोक जमत नाहीत. दुसरीकडे भगीरथ भालके यांच्या सभेला तुडुंब गर्दी होत आहे. सावंत यांनी पंढरपूर इथं प्रचार कार्यालय देखील उघडलेलं आहे, पण हे कार्यालय म्हणजे लोकांना थापा मारण्याचं एक केंद्र बनून गेलेलं आहे. अशीही बनवा बनवी, अशीही फसवा फसवी. अहो, तिथं ज्याच्यावर जबाबदारी दिली ना त्याचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. लोकांना जवळ करण्यापेक्षा लोकांना दुखावण्याचं, लोकांना फसवण्याचे उद्योग या केंद्रातून चालत आहेत सध्या. अनिल सावंत निवडून येणार तरी कशाचे आणि कोणाच्या जीवावर हो? काहीतरी कारण तर हवं ना.
एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये सहजासहजी असा विजय मिळेल? सावंत आणि भगीरथ भालके हे दोघेही सांगतात आम्हीच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहोत. भालके यांना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन लाभत आहे, तर सावंत यांना ते मिळवावं लागत आहे वेगवेगळ्या प्रकारानं. समजून घ्या त्यासाठी काय करावं लागतं हे उघड आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल. म्हणजे इथं खरं तर धनशक्ती आणि जनशक्ती यांच्यातला हा सामना सुरू झाला आहे. भगीरथ भालके यांच्या मागं भारत नाना भालके यांनी प्रेमाने जमवलेली लोकांची जी शक्ती आहे ना, अर्थात काही प्रमाणात ती कमी झाली असेलही कदाचित, पण तरीही तेच तुल्यबळ उमेदवार आहेत. विशेष म्हणजे मंगळवेढ्यातून सुद्धा भालके यांना मोठे समर्थन मिळत आहे. मंगळवेढ्याचे बबनराव आवताडे यांनी पुतण्या असलेले भाजपचे आमदार समाधान आवताडे यांना धक्का देत काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. बबनराव आवताडे यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव मंगळवेढा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे हेही भगीरथ भालके यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळं पंढरपूरची लढत दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. बघा, पंढरपूर मतदारसंघामधून महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे, काँग्रेसकडून भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अनिल सावंत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिलीप धोत्रे हे निवडणूक लढवत आहेत. आता लादलेल्या उमेदवारामुळं मतदारांचाही इथं गोंधळ झालेला आहे. निवडणूक तर ही चौरंगी आहे प्रमुख. आघाडीतले कुणी इकडं तर कुणी तिकडं, आधी इधर आधी उधर. म्हणजे बघा, आघाडीची असलेली शक्ती दुभंगून गेली आहे. दुभंगून तुकडे पडले आहेत. या शक्तीची देखील शकल झालेली आहेत. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवलेले भगीरथ भालके यांचा निसटता अगदी काठावर असा पराभव झालेला होता. त्या निवडणुकीत आवताडे यांचे चिरंजीव सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांना पडलेली जी मतं होती ना, ती पोटनिवडणुकीमध्ये निर्णायक ठरली होती. तीच मतं आता भालके यांचे पाठीशी उभे करण्याचा निर्णय आवताडे यांनी जाहीर केलेला आहे. बबनराव आवताडे यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिलेला होता. त्या निवडणुकीत बघा, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून 45,523 मताचं लीड प्रणिती शिंदे यांना मिळालेलं होतं. प्रणिती शिंदे म्हणजे काँग्रेसच्या, म्हणजेच महाविकास आघाडीच्या, आणि भगीरथ भालके यांनी त्यांचं काम केलेलं होतं. आता बघा, आवताडे यांचाही यामध्ये सगळा वाटा होता. त्यामुळे आवताडे यांनी भालके यांना दिलेला पाठिंबा या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भालके यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहून सावंत यांच्याकडेही प्रवेश सोहळे होऊ लागले आहेत, पण ते फक्त दाखवण्यासाठीचे आहेत. कारण ज्यांचे प्रवेश होत आहेत त्यातले अनेक जण एकटे आहेत. म्हणजे त्यांच्या मागे मतदाराचं काही फार मोठी शक्ती नाही आहे. त्यांच्या मागे मतदार नसेल तर त्यांचा उपयोग तरी काय हो, फक्त शोपुरताच होणार ना. समोर असलेल्या भाजपा उमेदवाराच्या विरोधात लढण्याऐवजी महाविकास आघाडीतल्याच दोन्ही उमेदवारात आपसात सामना सुरू झाला आहे. त्यामुळे इथं आघाडी आपल्या हातानं हक्काची जागा गमावण्याचा प्रचंड धोका आहे, मोठा धोका आहे. एकीकडे जनसमर्थन असलेला उमेदवार तर दुसरीकडे बिनकामाचा उमेदवार आणि तुतारी घेऊन हवालदार. भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्याची सुपारी तर कोणी घेतली नाही ना हो. काही व्हावं, पण यामुळं महाविकास आघाडीचं नुकसान होऊ नये एवढीच अपेक्षा या मतदारामध्ये आहे. आणि मतदार तसं उघडपणे बोलू लागले आहेत. आता मित्रांनो, मला सांगा, या मतदारसंघातली एकूण परिस्थिती साधारण तुमच्या लक्षात आलेलीच आहे. मग आता यामध्ये चूक कोणाची? महाविकास आघाडीच्या जागेला धक्का लावतंय कोण? इथं कोणी सुपारी घेतल्यासारखं वागतंय कोण? तुम्हीच सांगा. आणि हो, आपण आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.